हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता, पिंपरी, ढेगज, सिद्धेश्वर, मूर्तिजापूर, सावंगी आणि ब्राह्मणवाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळांना अभिजित दीपके यांनी भेटी दिल्या। यावेळी शाळांमध्ये शिक्षक अपुरे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत, छत गळतंय, भिंतींची दुरवस्था असून पिण्याच्या पाण्याची आणि बाथरूमची सुविधा नसल्याचा आरोप त्यांनी केला। विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि कलेक्टर व्हायचंय, मात्र त्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक आणि मूलभूत सुविधा सरकारने द्यायला हव्यात। शिक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अभिजित दीपके यांनी केली आहे। त्यांना रिक्वेस्ट केली की बेंच जे आहे ते तुम्ही करून द्या, कारण की मुलं खाली नाही बसले पाहिजे। का मुलं खाली बसले पाहिजे? प्रिन्सिपलनी स्वतःसाठी कुशनची खुर्ची लावलेली आहे मोठी। जो पिदाडा प्रिन्सिपल आहे त्यांनी 10-12 हजाराची खुर्ची तर स्वतःसाठीच लावलेली आहे। मुलांनी खाली बसायचं आणि प्रिन्सिपल आपले शौक पूर्ण करतोय, दारू पिऊन त्या कुशनच्या खुर्चीवर बसायचं। आणि जे शिक्षण अधिकारी जितके आहेत त्यांचे मुलं ज्या बेंचेसवर बसतात त्याच बेंचेसवर हे गाववाल्यांची मुलं बसले पाहिजे, त्याच क्वालिटीचे बेंचेस पाहिजे। तुमचं आंदोलन कधी बंद होणार? आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला लिखित मध्ये येत नाही। काय मागण्या? मागण्या सध्या एक मागणी तर पूर्ण झाली आहे, प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आलेले आहे। पण गावकऱ्यांची मागणी ही आहे की इथे 4 टीचर्स असले पाहिजे। तर जोपर्यंत आता माझं बोलणं झालेलं आहे